मी सुवर्णा जोशी. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अमरावतीतील उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवी माहिती उघड होतीये. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली, त्यामुळे आरोपींनी कोल्हेंची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय. कोल्हेंचा खून करून समाजात दहशत निर्माण करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. उमेश कोल्हेंच्या हत्येप्रकरणी गौप्य स्फोट. दहशत निर्माण करण्यासाठी कोल्हेंची हत्या. कोल्हे हत्येतील आरोपींचं पाकिस्तान कनेक्शन. अमरावतीतील औषध वितरक उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणातील एक धक्कादायक माहिती उघड होऊ लागली आहे. समाजात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं आरोपींनी हे भीषण हत्याकांड घडवल्याचं तपासात उघड झालं. भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांवरती केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुस्लिम समाजात तीव्र असंतोष पसरला होता. सोशल मीडियावर त्यावरून वाद सुरू झाला होता. सोशल मीडियावर नुपूर शर्माचं समर्थन करणाऱ्यांवर जरब बसावा या उद्देशानं आरोपींनी उमेश कोल्हेंचा खून केल्याचं तपासात उघड झालंय. समाजात दहशत निर्माण करण्याचं आरोपींचं षडयंत्र असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय तपास यंत्रणांनी काढलाय. नुपूर शर्मा प्रकरणामध्ये तिला समर्थन केलं म्हणून उमेश कोल्हेंची हत्या झाली. एक समूह निश्चित असा आहे की जो समूह राष्ट्रविघातक, समाजविघातक, देशविरोधी किंवा कुठल्या तरी धर्माने प्रेरित झालेला कट्टरवादी असा एक समूह अमरावतीमध्ये कार्यरत आहे. हे उघड होत आहे. उमेश कोल्हेंचा घात त्यांच्याच मित्रानं केल्याचं या प्रकरणातून उघड झालंय. डॉक्टर मोहम्मद युनुस खान हा उमेश कोल्हे यांचा जिवलग मित्र होता. मात्र त्यानंच कोल्हेंची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय. या घटनेमुळे पोलीस यंत्रणा अक्षरशः हादरून गेली असून कट्टरवादाचा भेसूर चेहरा समोर आलाय. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. अमरावतीच्या उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणाला लुटीच्या उद्देशाने झालेला खून असा रंग देण्याचा प्रयत्न झाला. हे पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून केलं असा प्रश्न विचारला जातोय. उमेश कोल्हेंचं हत्या प्रकरण कुणी दडपलं? द्वेषापोटी केलेल्या हत्येला लुटीचं प्रकरण दाखवलं. अमरावती पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात. अमरावतीच्या उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणात अमरावती पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झालाय. उमेश कोल्हेंची जेव्हा हत्या झाली तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाला लुटीचं प्रकरण दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार रवी राणांनी केलाय. चौकशी होना चाहिए क्योंकि कोई रॉबरी नहीं है, रॉबरी का रूप दिया जा रहा है, इस केस को दबाया जा रहा है. पुलिस कमिश्नर और गार्डियन मिनिस्टर के माध्यम से जो केस हिंदुओं के फेवर में अगर पोस्ट किया है कोल्हे ने, इसलिए उसका मर्डर हुआ है. उमेश कोल्हे द्वेषाला बळी ठरले हे जगासमोर येऊ नये म्हणून पोलिसांना राज्यकर्त्यांनी हाताशी धरलं होतं असा आरोप खासदार नवनीत राणांनी केलाय. कोणती सरकार पडते आणि दुसरी सरकार स्थापन होते, त्याच्यामध्ये अशी जर मुद्दे बाहेर आले तर अजून आमचे सरकारची बदनामी होईल. या लपवण्यासाठी जे अमरावतीचे गार्जियन मिनिस्टर त्यांनी प्रेशर आणून जे डिपार्टमेंटनी काम केलं आणि CP आरती सिंगनी या पूर्ण प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न केला. अमरावतीच्या पोलीस आयुक्तांची या प्रकरणातली भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप राणांनी केलाय. त्यामुळे NIAनं अमरावतीच्या पोलीस आयुक्तांचीही चौकशी करण्याची मागणी राणांनी केली आहे. मला वाटते ज्यांनी घटना केली, ज्यांच्या हातून ही घटना घडली, ज्यांनी उद्देश घेऊन ही घटना केली, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण ज्या CPनी या घटनेला दाबण्याचा प्रयत्न केला त्या CPवरही बरोबरीची कारवाई झाली पाहिजे. ते सुद्धा आपण NIAला केंद्रीय एजन्सीला आपण मांग करत आहे. उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणाला पोलिसांच्या पातळीवर दडपण्याचा प्रयत्न झाला असेल तर ते गंभीर आहे. त्यामुळे पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी होती आहे. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती.
उमेश कोल्हे यांच्या खून प्रकरणात त्यांच्या जिवलग मित्राचा हात असल्याचं उघड झालंय। मोहम्मद युसुफ खान याच्याशी कोल्हेंचे अनेक वर्षांचे संबंध होते, पण त्याच युसुफनं कोल्हेंचा घात केला। नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केलेली कोल्हेंची पोस्ट युसुफनं व्हायरल केली होती। भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे अमरावतीतल्या उमेश कोल्हेंची निर्घृण हत्या करण्यात आली। आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं हे हत्याकांड घडवून आणल्याचं तपासादरम्यान समोर आलेलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 15 वर्षांपासून ओळख असलेल्या मित्रांचा उमेश कोल्हेंच्या हत्येतला सहभाग उघड झालेला आहे। या प्रकरणातील आरोपी युसुफ खानशी उमेश कोल्हे यांची जवळपास 1.5 दशकांपासून मैत्री होती। मात्र उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ केलेली पोस्ट मोहम्मद युसुफ खाननं व्हायरल केली होती। उमेश कोल्हे आणि युसुफ खान यांची मैत्री असल्यामुळे ते दोघेही एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी होते आणि तिथूनच या प्रकरणाला सुरुवात झाली। त्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये उमेश कोल्हेंनी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली होती। ती पोस्ट कोल्हेंनी स्वतः लिहिलेली नव्हती, दुसऱ्याची पोस्ट त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केली होती। मात्र युसुफ खान याने कोल्हेंनी शेअर केलेल्या त्या पोस्टचे स्क्रीनशॉट काढून ते मुस्लिम समुदायातल्या इतर व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवले होते। उमेश कोल्हेंनी शेअर केलेली ती पोस्ट व्हायरल केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या खुनाचं षडयंत्र रचलं होतं। उमेश कोल्हे यांनी जी पोस्ट फॉरवर्ड केली होती ती पोस्ट डॉक्टर युसुफ खान यांनी इतर कट्टरतावादी ग्रुपवर व्हायरल केली आणि त्यातूनच नंतर उमेश कोल्हे यांचं हे हत्या प्रकरण घडलं। उमेश कोल्हे आणि युसुफ खान या दोघांची 2006 पासूनची मैत्री होती। उमेश कोल्हे यांचा औषध वितरणाचा व्यवसाय असल्यामुळे त्यांनी युसुफला जवळपास 2 लाख रुपयांची औषधं उधारीवर दिलेली होती। एवढंच नव्हे तर उमेश यांनी युसुफला त्यांच्या कौटुंबिक अडचणीतही मदत केली होती। युसुफच्या मुलीच्या लग्नात तसंच त्याच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी सुद्धा उमेश यांनी आर्थिक मदत केली होती। उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील 6वा आरोपी डॉक्टर युसुफ खान हा देखील आता पोलिसांनी याला अरेस्ट केलेली आहे आणि युसुफ खान आणि उमेश कोल्हे यांचे 2006 पासून संबंध होते। युसुफ खान हा देखील वेटरनरी डॉक्टर आहे आणि त्यामुळे युसुफ खान हा उमेश कोल्हे यांच्या दुकानातून नेहमी औषधी घेऊन जायचा। सोबतच युसुफ खान याला उमेश कोल्हे यांनी अनेकदा मदत केली। अनेक वर्षांपासूनची चांगली मैत्री असताना सुद्धा केवळ सोशल मीडियावरच्या एका पोस्टवरून मोहम्मद युसुफ खाननं उमेश कोल्हेंचा घात केला। उमेश कोल्हेंच्या खुनाच्या कटात महत्त्वाची भूमिका मोहम्मद युसुफ खाननं बजावल्याचं आता उघड झालेलं आहे। संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। मित्रानेच उमेश यांचा घात केला, त्यामुळे कोल्हे कुटुंबाला चांगलाच धक्का बसलाय। मोहम्मद युसुफला पडत्या काळात उमेश कोल्हेंनी आर्थिक मदत सुद्धा केली होती, मात्र त्यानंच कोल्हेंच्या हत्येसाठी मदत केली। आपल्यावर कुणाचा संशय येऊ नये म्हणून तो उमेश कोल्हेंच्या अंत्यविधीत सहभागी झाला, पण पोलीस तपासात त्याचा सहभाग उघड झालाय। मित्रानंच केला उमेश कोल्हेंचा घात। द्वेषापोटी डॉक्टर युसुफ 16 वर्षांची मैत्री विसरला। हत्येच्या मास्टर माइंडची अंत्यविधीलाही उपस्थिती। अमरावतीच्या उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। उमेश यांच्या हत्येला त्यांचा सख्खा मित्र डॉक्टर युसुफ खान जबाबदार असल्याचं समोर आलंय। युसुफ खाननं उमेश कोल्हे यांनी केलेली पोस्ट व्हायरल केल्याचं NIA तपासात समोर आलंय। युसुफ आणि उमेशची गेल्या 16 वर्षांपासून कौटुंबिक मैत्री असल्याचं उमेश यांच्या भावानं सांगितलंय। युनुस खान सोबत खूप जुने संबंध आहेत। थोड्या वर्षापासूनचे ज्या माणसासोबत आपली ओळखी असते तर त्यांचा आपोआपच आपलं एक मैत्रीमध्ये रूपांतर होते। तर भैया दादाचं त्यांच्यासोबत खूप मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यांच्याकडे काही प्रसंग असला तर दादा त्यांच्याकडे जाऊन पण आलेला आहे आणि बऱ्याच वेळा जर कुठल्या गोष्टीची मदत लागली किंवा काही त्यांच्याकडे हे असलं तर दादांनी बऱ्याच वेळा त्यांना मदत पण केलेली। डॉक्टर युसुफ आणि उमेश हे एकाच व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये होते। उमेशची पोस्ट युसुफनंच व्हायरल केल्याचा त्याच्यावर आरोप आहे।
आता तसं मी सांगणं कठीण आहे, कारण आता पोलीस इन्क्वायरी सुरू आहे, पोलीस तपास सुरू आहे, त्यामुळे पोलीस त्याची माहिती काढत आहे. पण आता त्यांचं नाव आलेलं आहे, तर होऊ शकते की ते पण या प्रकरणामध्ये असतील, कारण जो एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये युनुस आणि दादा एकत्र होते, ज्याच्यामध्ये दादाच्या काही पोस्ट आहेत. आरोपियों को पकड़ा गया है, जो मास्टरमाइंड है उन्हें भी पकड़ा गया है. एनआईए भी अब इसकी तफ्तीश कर रही है, इसके कोई बाहरी कनेक्शन है क्या, क्योंकि ऐसा ध्यान में आ रहा है कि देश के अंदर एक तनाव पैदा हो, इसलिए कुछ विदेशी ताकतें भी प्रयास कर रही है. मित्रासाठी जीवाचं रान करणारे अनेक मित्र पाहिले असतील, पण द्वेषापोटी 16 वर्षांपासूनच्या मित्राचा काटा काढणाऱ्या युसुफ बाबत आता संताप व्यक्त केला जातोय. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. इरफान शेखनं कोल्हेंच्या हत्येचा कट आखला होता आणि त्याकरता त्यानं आरोपींना 10,000 रुपयांची सुपारी दिल्याचं उघड झालंय. इरफान शेख अमरावतीतील उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील हाच तो मास्टरमाइंड. पोलिसांना त्याला नागपूरमधून जेरबंद करण्यात अखेर यश आलंय. उमेश कोल्हेचा खून केल्यानंतर इरफान शेख फरार झाला होता. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर आरोपी इरफान यानं त्यांच्या हत्येचा कट आखला आणि तो तडीसही नेला. इरफान शेखनं त्यासाठी 10,000 रुपयांची सुपारी दिल्याचं तपासात उघड झालंय. तसंच आरोपींना दुचाकी वाहन उपलब्ध करून दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पैसे घेऊन हो सुपारी नाही आहे, जे इरफान खान आहेत त्यांनी घटना घडल्यावर बाकी आरोपींना 10,000 रुपये दिले आणि गाडी दिली, पळून झाला. आरोपी इरफान शेख हा अमरावतीमध्ये रेहबर नावाची एक स्वयंसेवी संस्था चालवत होता. कोरोनाच्या काळात त्यानं अमरावतीकरांना आपल्या संस्थेमार्फत मदत केली होती. इरफानच्या हत्या प्रकरणातील सहभाग उघड झाल्यानंतर आता अमरावतीतील अशा इतर संस्थांची चौकशी करण्याची मागणी केली जाते. शेख इरफान याची रेहबर नावाची NGO आहे, सामाजिक संघटना चालवत होता आणि या संघटनेच्या माध्यमातून तो गरजूंना मदत करत होता. कोरोनाच्या काळात अनेक हिंदूंवर शेख इरफान याने अंत्यसंस्कार देखील केले. रेहबर संस्थेची पूर्ण चौकशी याने केलीच पाहिजे, पण सोबतच अनेक संस्था अमरावती शहरामध्ये या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज चालवतात आहेत. या निमित्ताने त्यांची पण एकदा चौकशी या संदर्भात झाली पाहिजे. अमरावतीतील या प्रकरणाचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता हे प्रकरण आता NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवलं जाणार आहे. NIA ला आपण हँडओव्हर करतो आहे. हां, आरोपी सोबत आम्ही 7 ते 7 आरोपी आणि आमचे केस पेपर हे सगळे NIAचे कस्टडी. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आरोपी इरफान शेखच्या रेहबर संस्थेनं पुढाकार घेतला होता. मात्र सामाजिक संस्थेच्या नावाखाली त्यानं दुसराच उद्योग सुरू केल्याचं आता उघड झालंय. एकीकडे सामाजिक कार्याच्या नावावर सहानुभूती मिळवायची आणि त्याच वेळी तरुणांची डोके भडकवायची असे काम जो आहे तो शेख इरफान करत असल्याचं आता निष्पन्न होत आहे. शेख इरफान याच्या रेहबर संघटनेला ज्या 21 लोकांनी मदत केली ते सुद्धा आता पोलिसांच्या रडारवर आहेत. ज्यावेळी माहिती काढली त्यावेळेला रेहबर संस्था आहे आणि यांना फंडिंग 100% बाहेरून होत आहे. आणि आमची माहिती अशी आहे की ज्यावेळी त्याचा खून झाला त्यावेळी दुसऱ्या मिनिटाला यांनी मेसेज पाठवला की आम्ही सक्सेस झालो आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर अमरावती पोलीस सतर्क झालेत. नुपूर शर्मा प्रकरणी धमक्या आलेल्या 3 जणांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलाय. उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आता एक माहिती समोर येत असून NIAच्या तपासात आणखी काही धागेदोरे उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते. संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अमरावती. अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातली एक महत्त्वाची बातमी आहे. कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास आता NIA या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आलेला आहे. अटक केलेल्या सगळ्या 7ही आरोपींचा ताबा आता NIAच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे दिला जाईल. 7ही आरोपींना 4 दिवसांची NIAची ट्रान्झिट रिमांड दिली गेली आहे. 8 जुलै रोजी मुंबई NIA कोर्टात 7ही आरोपींना हजर करणार आहे.
आता उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा सगळा तपास NIA कडे गेल्याने अमरावती पोलिसांकडून तो काढून घेतला गेलाय आणि NIA तपास करणार आहे, त्यामुळे NIAच्या तपासाकडे सगळ्यांचं लक्ष आहे। उमेश कोल्हे हत्या प्रकरण आता NIA कडे दिलं गेलेलं आहे। 7ही आरोपींचा ताबाही NIA कडेच देण्यात आलाय। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांच्याशी अधिक बोलूया। संजय, काय अधिक माहिती NIA कडे आता तपास आहे कोल्हे प्रकरणाचा? मनाली, आपण बघितलं की 21 तारखेला कोल्हे यांचा खून झाला होता। त्यानंतर गेल्या 12 ते 13 दिवसांपासून अमरावतीचे पोलीस तपास करत होते। मात्र या तपासांमध्ये नुपूर शर्मा यांच्याशी रिलेटेड असलेल्या पोस्ट व्हायरल केल्यामुळे ही हत्या झाल्याचा संशय जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता। त्यानंतर NIAने 2 दिवसापूर्वी यामध्ये एंट्री केली आणि यामध्ये काही तथ्य आढळल्यामुळे आज काल 2 दिवसापूर्वीच अमरावतीचे पोलीस उपायुक्त यांनी सुद्धा नुपूर शर्माचं कनेक्शन यामध्ये सांगितलं। त्यानंतर NIAच्या जे पथक आहे, NIAच्या पथकानं या आरोपीचा ताबा मागितला। आज ऑथोराइज NIAच्या पथकाला हा ताबा जो आहे आरोपीचा ताबा देण्यात आलेला आहे। NIAच्या वतीनं अमरावतीच्या न्यायालयात या आरोपींना आज हजर करण्यात आलं। सगळे जे 7ही आरोपी आहेत, 7ही आरोपींना आता 8 तारखेपर्यंतचा कस्टडी मिळालेली आहे। NIA आता हे सगळे जे आरोपी आहे या 7ही आरोपींना घेऊन त्यांना 7 तारखेला किंवा 8 तारखेच्या आत त्यांना मुंबईच्या NIA कोर्टात हजर करावं लागणार आहे आणि आता अमरावतीचा तपास जो काढून घेण्यात आलेला आहे। पुढचा तपास, सर्व तपास जो आहे आता हा NIA करणार आहे। धन्यवाद संजय, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। शिंदे सरकारने सभागृहामध्ये बहुमत सिद्ध केलं तरी सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापूंची चर्चा काही थांबायचं नाव घेत नाही। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शहाजी बापूंच्या काय झाडी काय डोंगारनं भुरळ घातली आहे असं म्हटलं। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। राज्यातल्या सत्ता संघर्षात जसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चेच्या केंद्रस्थानी होते, तसेच सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटलांच्या फोनवरच्या संभाषणानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता। नेते नमस्कार। नमस्कार नमस्कार। कुठे नेते? 3 दिवस झालं फोन लावतोय, फोनच लागत नाही। आम्ही सध्या गुवाहाटी मध्ये आहे। बर 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 काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे। नेटकऱ्यांप्रमाणेच सत्ताधारी आणि विरोधकांनाही त्याची भुरळ पडली नाही तरच नवल। एवढंच काय, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनाही त्यावर बोलण्याचा मोह काही आवरला नाही। सोमवारी विधानसभेत शिंदे सरकारच्या बहुमत ठरावानंतर बोलताना अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना शहाजी बापूंच्या त्या डायलॉगची आठवणच करून दिली। मग आमचे शहाजी बापू काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके ओके काय हॉटेल आणि काय ओके। विशेष म्हणजे विधानसभेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शहाजी बापूंचा व्हायरल डायलॉग हा चर्चेचा विषय ठरला होता। शहाजी बापू राजाराम पाटील 112। मतदान करण्यासाठी शहाजी बापू पाटील उभे राहताच सभागृहातल्या आमदारांनी एक सुरात हलकल्लोळ केला। शहाजी बापू राजाराम पाटील 112। अजित पवार यांनी शहाजी बापूंना त्यांच्या गुवाहाटीतल्या डायलॉगची आठवण करून देतानाच शिवसेनेच्या शिंदे गटातल्या 40 आमदारांना एक सूचक इशाराही दिला। ह्याच्यातलं लगेच वक्तव्य करण्याचं कारण नाही। ही मोठी लोक कधी एकत्र येतील कळणार पण नाही। तुम्ही राहाल पाठीमागे आणि बाकीचे म्हणतील की आम्ही कधी तसं म्हटलंच नव्हतं, त्यांना कळलं नाही तर आम्ही काय करायचं। खरं तर शहाजी बापूंनी गुवाहाटीत असताना आपल्या कार्यकर्त्याशी बोलताना तिथल्या नैसर्गिक सौंदर्याचं वर्णन केलं होतं। आम्ही सध्या गुवाहाटी मध्ये आहे। बर काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे। मात्र त्यांचं ते संभाषण सोशल मीडियावर
तुफान व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडला होता. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात विश्वासदर्शक ठराव ठरला आणि विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 164 मतं पडली तर विरोधात 99 मतं पडली. मतदानानंतर अभिनंदनपर भाषणात नेत्यांनी एकमेकांना टोले लगावण्याची संधी काही सोडली नाही. मतदान करणाऱ्या सदस्यांनी गुलाबराव रघुनाथ पाटील 3, आशिष शेलार. राज्य सरकारनं सलग दुसऱ्या दिवशीही विजय मिळवला. रविवारी अग्निपरीक्षा जिंकल्यानंतर सोमवारी दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणीच्या पेपरमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पास झाले. तर महाविकास आघाडीच्या बाजूने 99 मतं पडली. 65 मतांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर मात केली आहे. समाजवादी पार्टीनं बहुमत चाचणीतही तटस्थ भूमिका घेतली. एकनाथ शिंदेंनी आंदोलनाच्या माध्यमातून सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. सीमा प्रश्नाच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंनी दबदबा निर्माण केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आमचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला म्हणून मी माननीय एकनाथरावजी शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो. एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत हे वारंवार का सांगावं लागतंय असा सवालही यावेळेला अजित पवार यांनी उपस्थित केला. तसंच राज्यपालांवरही त्यांनी निशाणा साधला. शिंदे साहेब, आपणच एकत्र कितीदा तरी राज्यपाल महोदयांना भेटायला जायचो आणि बऱ्याचदा सगळे गेल्यानंतर तुम्हाला मला राज्यपाल थांबवायचे, काही गोष्टी सांगायचे तुम्हाला आठवत असेल. आणि त्याच्यातून 12 आमदारांच्या बद्दलचा पण निर्णय राज्यपाल महोदयांनी दिला नाही. आता तर इतकं तर्फेनी काम चाललेलं आहे. राज्यपाल महोदय एकदम ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत. वास्तविक ते महामहिम आहेत, परंतु इतकी ऍक्शन फास्ट व्हायला लागलेली आहे की मागच्या काळात 12च्या असणाऱ्या आमदारांची नावं देखील त्यांनी आतापर्यंत त्याला मान्यता त्या ठिकाणी दिली नाही. विरोधकांनी एकनाथ शिंदेंचं अभिनंदन केलं. मात्र या दरम्यान त्यांनी राजकीय चिमटे काढण्याची संधी काही सोडली नाही. त्याच्यामध्ये आमच्या बरोबर एकनाथराव शिंदे साहेब पण होते, कारण ते मंत्रिमंडळातले एक सिनियर मंत्री होते. एकनाथरावजी शिंदे हे मुख्यमंत्री झाले, माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले. या दोघांचंही अभिनंदन या निमित्तानं मी इथे करतो आहे. माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले. खरंय की मी येणार असं म्हणत होते. तुम्ही आज सांगितलं मी आलो, पण असे याल असं आम्हाला काही वाटलं नव्हतं. आज या महाराष्ट्रामध्ये आमचे मित्र एकनाथराव शिंदे आणि आमचे दुसरे मित्र देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रामध्ये नव्यानं सरकार स्थापन झालंय. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. मात्र त्याच वेळी अत्यंत तिखट शब्दात त्यांच्यावर हल्लाबोलही केला. सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांचा पाढा भास्कर जाधव यांनी वाचला. शिवसेना विरुद्ध शिवसेना लढवत आहेत. रक्तपात होईल तो शिवसेनेचा होईल. त्या ठिकाणी घायल होतील ते शिवसैनिक होतील. त्या ठिकाणी संपेल ती शिवसेना संपेल. यांचा 25 वर्षाचा इतिहास बघितला तर शिवसेना संपवणं हा एककलमी कार्यक्रम आहे. महाविकास आघाडीला कालच्या तुलनेत 8 मतं कमी पडली. बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशी काँग्रेस नेत्यांना उशीर झाल्यानं सभागृहाचे दरवाजे बंद केले गेले. त्यामुळे काँग्रेसचे नेते हे लेट झाले की ती काँग्रेसची खेळी होती अशी चर्चाही आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. मात्र एकंदरीतच विश्वासदर्शक ठराव जिंकत राज्य सरकारनं एक पाऊल पुढे टाकत विरोधकांवर मोठी मात केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली. सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.